नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। केंद्र और राज्य सरकार की अपील के बावजूद जालना जिले के भोकरदन तालुका के पोखरी शिवार में एक शिक्षक द्वारा 10 से 15 साल पुराने नीम के पेड़ को काटे जाने की घटना सामने आई है। शिक्षक संदीप रामराव तांगड़े ने जेसीबी की मदद से ये पेड़ काटा, जिससे पूरे क्षेत्र के वृक्ष प्रेमी और नागरिक आक्रोशित हो गए हैं। इस घटना के विरोध में ग्रामीण और नागरिक पारद पुलिस स्टेशन तथा जालना वन विभाग पहुंचे और जेसीबी के मालिक, ड्राइवर और शिक्षक संदीप तांगड़े के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। वन विभाग ने भी इस मामले में शिकायत को स्वीकार कर लिया है। नीम के पेड़ को काटे जाने से पर्यावरण और स्थानीय लोगों को बड़ा नुकसान होने की आशंका जताई जा रही है। इस घटना ने सरकारी प्रयासों को नकारा और वृक्ष संरक्षण के प्रति जनभावना को ठेस पहुंचाई है। आई मला सांगा, काय नाव आहे तुमचं, काय झालं? कासाबाई पंढरनाथ तांगडी, ओढत ताकडा, पोखरीच्या शिवारात मी जमीन, गट नंबर 16, संदीप आणि सुनील। पूर्ण नाव काय? संदीप रामराव तांगडे। संदीप रामराव तांगडे, सुनील रामराव तांगडे। त्यांना न विचारताना मोह झाड तोडलं। पुन्हा म्हणतो काय करायचं तर करून घ्या। मी त्या झाड वाढी लावलं, मग झाड पाणी घातलं, मग पोरं बसणार होते, मग ढोरं वासरं बसणार होते। मी त्याच्यासाठी झाड लावलं होतं, त्याच्यामध्ये तिथे बसणार होते, मग ढोरासाठी सावलीसाठी मी झाड लावलं होतं। कुठं तक्रार दिल्या का? पोलीस स्टेशनला दिली। बाया मला सांग, काय प्रकरण आहे, काय झालं होतं, काय नाव तुझं? माझं शेती गट नंबर 16 मध्ये पोखरी शिवारातील माझे एक झाडलं होतं लिंबाचं, माझं शिवारातील पोखरी शेती गटातील शासनाची परवानगी न घेता माझं झाड तोडले गेलेलं आहे। कोण तोडलं ते? काय? संदीप रामराव तांगडे, सुनील रामराव तांगडे। ते तरी पण शिक्षक आहे, पेशावरनी शिक्षक आहे, तरी पण ते कोणाला न विचारता त्यांनी झाड तोडलेलं आहे माझं। कशाच्या इथं तोडलं? कशाला तोडलं? जेसीबी द्वारे तोडलं। तक्रारी वगैरे? तक्रारी मी पोलीस स्टेशनला दिलेली, भारत पोलीस स्टेशनला, वन विभागाला, वन विभागाला पण द्यायचे। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? योग्य ती कायदेशीर कारवाई होत ना, शासकीय कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। संदीपचा जो शिक्षक आहे आणि तुमचा अगोदर यापूर्वी काही वाद होता का? काय वाद करणे, कशामुळे वाद काहीच नव्हता, वाद होता थोडा शेतीवर थोडा। काय वाद होता, सविस्तर काय वाद? त्याला जमीन 8 गुंठे जमीन मोजणी लागत होती त्याला। दिली नाही का तुम्ही? दिली, त्याला मोजणी करून दिली, तरी पण वाद चालू आहे? त्यांना न विचारता माझं गट नंबर 16 मध्ये दिली जमीन, त्याने झाड तोडलेलं आहे। पेशाने शिक्षक असून तो वाद घालत असतो, कुठला न विचारता आमच्या संघ वाद घालत असतो। आता पण त्यांनी पोखरीच्या बायासोबत वाद घातला होता काही दिवसापूर्वी, त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। काय मागणी तुमची पोलीस विभागाला व वन विभागाला? शासनाला एवढीच, पोलीस विभागाला एवढीच मागणी, फक्त कायदेशीर कारवाई व्हावी। काय नाव दादा? माझं नाव कृष्ण पंढरनाथ तांगडे। सरकार म्हणतो झाड वाढवा, आणि हे शिक्षक झाड तोडू लागला। कोणी शिक्षक? मास्तर। नाव काय? संदीप रामराव, सुनील तांगड़े रामराव। जालना से सी न्यूज संवाददाता योगेश काकफली की रिपोर्ट। इस मामले की जांच वन विभाग और पुलिस कर रही है और उम्मीद है कि दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई होगी, ताकि वृक्ष संरक्षण का संदेश मजबूत हो सके। फिलहाल की इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।